गणित म्हणजे क्रांतीसूत्र. तर आपण क्रांतीसूत्र बॅच मध्ये आता PYQ सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर स्टाफ सिलेक्शन म्हणजे SSC GD असो की पोलीस भरती दोघांसाठी. तर त्यातल्या सरासरीचं PYQ आपण बघणार आहे. तर आता आपण येऊ PYQ. आता हे PYQ कोणते? एक तर SSC GD चे किंवा पोलीस भरतीचे दोनच परीक्षांचे आपण सध्या घेतले. आपण सरळ सेवा आणि इतर परीक्षांचे CET वगैरे DET यांचे पण घेणार. आता इथे याचा म्हणणं काय नीट जर समजला ना तर कोणताही पोरगा ज्याने बॅच केलेली नाही अजून तो सुद्धा उत्तर देऊ शकेल. इतका सोपा प्रश्न आहे. बघा, याचं म्हणणे 34 व्यक्तींच्या समूहातून 90 किलो वजन असलेल्या एका व्यक्तीच्या जागी नवीन व्यक्ती आला आणि त्यामुळे त्या पूर्ण गटाचं वजन 3 किलोने वाढलं. तर नवीन व्यक्तीचे वजन सांगा. साधा प्रश्न आहे आणि खरं सांगतो नुसतं याच्याकडे बघून उत्तर देता येतं. कॅल्क्युलेशनचं काम नाही. काही प्रश्नांमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज असते. मी जे चुटकीचा विषय निघला होता मी कधीच म्हणत नाही 2 सेकंदावर, नाही 10 20 30 सेकंद तुम्हाला लागू शकतात. एका मिनिटाच्या वरी सहसा लागत नाही. एखादा प्रश्न पूर्ण पेपरमध्ये भेटू शकतो ज्याला 2 मिनिटं सुद्धा लागू शकतात, पण तेवढा टाइम पुरतो. मग तुम्हाला जर बाकीचे प्रश्न तुम्ही 10 20 सेकंदात सोडवले तर तुम्हाला टाइम पुरतो. मी स्वतः बऱ्याच परीक्षा दिल्या, मी प्रत्येक वेळी पूर्ण अटेम्प्ट करून परत एकदा येतो त्याच्यावर. 4-5 मिनिटं माझ्याकडे उरलेले असतात, तुमच्याकडे उरतात. अटेम्प्ट व्यवस्थित होता. फक्त समजलं पाहिजे कसं सोडवायचं आहे. बघा, 34 व्यक्तींचा एक गट आहे ज्याच्यामध्ये 90 किलो वजन असलेला एक व्यक्ती बाहेर गेला आणि त्याच्या जागेवर दुसरा आला. म्हणजे व्यक्तींची कमतरता तर भरून गेली. जेवढे होते तेवढेच आहे. आधी 34 होते, त्यातला एक गेला आणि त्याच्या जागेवर एक आला. म्हणजे व्यक्तींमध्ये फरक नाही पडला. फरक काय पडला? फक्त 3 रुपयानं सरासरी वाढली. आता हे जे 90 किलो आहे ना, ते किलो असो वय असो काही असो, आपण काय करायचे? पैसे म्हणायचे त्याला. इमॅजिन करू. आता ह्या प्रश्नावर ध्यान नका देऊ, माझ्यावर ध्यान द्या. मी काय म्हणतो, आपण 34 लोक आहेत सगळे मिळून, समजते? आपण 34 लोक आहे एका रूम मध्ये बसलेलो. या क्लासमध्ये आपण सगळे, तुम्ही पण इमॅजिन करा तुम्ही माझ्यासोबत इथं बसलेले आहे. तुमच्या प्रत्येकाच्या खिशात किती पैसे आहेत तुम्हाला माहित नाही, मला काय. मी 90 रुपये घेतले आणि तुमच्या समोर मोजून ते बाहेर घेऊन गेलो. किती रुपये नेले? 90. आणि 90च रुपये घेऊन बाहेरून एक व्यक्ती परत पाठवला. तर वर्गातल्या सरासरीत काही फरक पडेल का? वर्गात जेवढे पैसे होते तेवढेच राहतील की नाही? मग असंच इमॅजिन करा की मी 90 रुपये घेऊन गेलो आणि त्या व्यक्तीजवळ ते 90 देऊन टाकले. पण तो इथं आला, त्याने त्या गल्ल्यात पैसे टाकले आणि नंतर जेव्हा तुम्ही वाटून घेतले तर तुमच्या लक्षात आलं की आपल्याकडे जेवढे पैसे होते त्या पैशांपेक्षा प्रत्येकाजवळ 3-3 रुपये जास्त आले. किती लोक झाले आता? 34. कारण 34 होते, 34च राहिले. आणि प्रत्येकाचे 3-3 रुपये वाढले. म्हणजे तुमचे जे 90 बाहेर गेले होते ते तर आलेच, कमी नाही झाले ना. प्लस काय झालं तर 34 लोकांच्या वाट्यावर 3-3 रुपये आले. तर 3 चूक 1200, 2 हातचा 1, 3 त्रिक 9 1 10. म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं माहितीये? 90 रुपये जे बाहेर नेले होते ते तर आणलेच, पण त्याशिवाय किती आणले? तर 102 रुपये एक्स्ट्रा आणले. 3-3 आले ना प्रत्येकाच्या वाट्यावर. सरासरी वाढली. याचा अर्थ काय? शिल्लकचे 3-3 भेटले. म्हणजे तो व्यक्ती किती रुपये घेऊन आला? तर जे बाहेर गेले होते ते 90 पण आणले आणि शिल्लकचे 102 आणले. म्हणजे टोटल 192 रुपये घेऊन आला. म्हणजे काय? तर या प्रश्नाकडे नुसतं बघून उत्तर देता येतं. फक्त 34 तरी खाऊ नका, तुम्हाला येते नाही माहित नाही. अदरवाईज तर सोपं आहे. 90 गेले होते ते आले परत. आता तुम्हाला सांगितलं काय जाते तर ते बरंच गुणाकार करा, 34 नेले 90 करा, 93 करा वगैरे. तर ते करत बसण्याची गरज नाही, नुसतं याच्याकडे बघून उत्तर देता येतं. आता हा प्रश्न पुढे असाच असेल असं जरुरी नाही, कारण PYQ येत. आपण काय आपल्या जसं बॅच मध्ये एक एक टाईपचे मी 4-5 उदाहरण आणतो, मग 3रं 4थं 5वं तुम्ही सांगू शकता. म्हणून इथे एक उदाहरण देतो, एकच शेवटचं. एका गटामध्ये 25 व्यक्ती आहेत, त्यातला एक 70 किलोचा व्यक्ती बाहेर जातो आणि त्याच्या जागी दुसरा व्यक्ती आल्याने ग्रुपची सरासरी 2 ने वाढते. तर नवीन व्यक्तीचे वजन सांग. तोंडी सांगते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करा आणि नंतर इकडे बघा. आता 25 लोकांना तो 2-2 रुपये शिल्लक आणतो, म्हणजे 50 शिल्लक आणतो आणि 70 जे गटातून बाहेर गेले होते ते पण आणतो. म्हणजे किती घेऊन आला तो? 120 झालं. तोंडी सांगता की नाही? आता कमी होतं असं समजू. आता चला हाच प्रश्न 2 किलोने वाढतेच्या जागी ना 2 किलोने कमी होते असं समजू. आता इथे काय वेगळा? तो व्यक्ती जो आहे ना 25 मधला एक गेला आणि एक बाहेर आला. मीच समजा थोडा वेळ मी 70 रुपये घेऊन गेलो असतो आणि एका व्यक्तीला माझ्या जागेवर पाठवलं आणि त्याला पण 70 रुपये दिले. काय फरक पडला असणार नाही. मग मी काय केलं तर त्याच्याजवळ कमी रुपये दिले, कारण तुमची सरासरी प्रत्येकाची 2 न कमी झाली. म्हणजे तुमचे गटाचे 25 जणांचे किती रुपये मी बाहेर घेऊन गेलो? 50 गायब झाले.
म्हणजे त्या व्यक्तीला 70 आणायला पाहिजे होते, ते पण आणले नाही. त्या 70 मधले 50 गायब झाले. समजतंय? 25 जणांचे 2-2 रुपये कमी झाले. याचा अर्थ 50 रुपये मी बाहेरच नेले त्या 70 मधले, आणि या व्यक्तीकडे फक्त 20 रुपये पाठवले. झालं. तर हे सुद्धा तोंडी सांगता येतं. कमी हो, वाढ. एका वर्गात 80 विद्यार्थी आहेत. मुलींचे सरासरी वजन 40, मुलांचे सरासरी वजन 50. जर मुलांची संख्या 50 असेल तर संपूर्ण वर्गाची सरासरी सांग. साधा प्रश्न आहे. पहा, मुलं 50 आहे, वाईस 50. मग मुली किती असतील मला सांगा. गर्ल्स 30 असणार, कारण एकूण विद्यार्थी किती आहेत वर्गात? 80. याचं म्हणणं काय, मुलींचे सरासरी वजन 40 आहे, म्हणजे प्रत्येक 30 मुली आहेत आणि प्रत्येक मुलीजवळ 40 रुपये आहेत असं समजायचं. सरासरी 40 याचा अर्थ काय होतो, प्रत्येकाजवळ 40 रुपये असतात. आणि मुलं किती आहेत तर 50 आहे, आणि 50 मुलांची संख्या आहे, आणि सरासरी वजन किती आहे? 50 आहे. मग प्रत्येक मुलाजवळ 50-50 रुपये. मग या वर्गात एकूण किती रुपये? 5 5 25 आणि 2 0, म्हणजे मुलांकडे 2500 रुपये, आणि 4 3 12 आणि हे 2 0, म्हणजे 1200 रुपये मुलींकडे. मग टोटल किती रुपये आहेत? 3700 रुपये. समजतंय? 5 आणि 2 6, 2 आणि 3. आणि हे 3700 रुपये किती विद्यार्थ्यांना वाटून द्यायचे आपल्याला? 80. सरासरी म्हणजे काय, सगळ्यांमध्ये सारखं वाटलं. मग 80 मुलांना वाटून द्या, म्हणजे 80 न भागा, 0 0 कटला. आता 8 चूक 32. 4 वर बरेच ऑप्शन आहेत, म्हणून इतक्यावर उत्तर देता येत नाही. उत्तर देणं पण प्रेझेन्स ऑफ माइंड लय महत्वाचं आहे का, टाइम असतो तुमचा. की जर इथे 40 50 60 70 असे काही ऑप्शन असते तर 4 आल्याबरोबर टिक करता येत होतं. आता पुढच्या एका आकड्यावर जाता येतो. पहा, इथे किती? 8 चूक 32, 5 उरले. 8 45, 8 सगळं 48, 8 सगळं 46 वाले एकच ऑप्शन आहे, डायरेक्ट टिक करा. आता पुढे जाऊ नका. आत्मिक समाधान घेतले बसायचं पेपरात, तितका टाइम नाही तुमच्याकडे. कधी शेवटच्या डिजिट पर्यंत जायची गरज नसते. आता इथे येतं त्याचं उत्तर 46.25. कसं ते सांगतो पहा. 48 वाल्यावर 2 उरले. आता पॉइंट दिला, 0 घेतला. 8 2 16, 4 उरले. 8 45, म्हणजे काय, तर हा जो भागाकार केला याचा 3700 भागिले 80, तर हा 0 0 तर कटला होता. 8 किती चूक 32, किती उरले? 5. 8 सगळं 48, किती उरले? 2. आता पॉइंट दिला, 0 घेतला. 8 2 16, किती उरले? 4. 8 45. ते हे करत नका बसू, गोंधळ नाही घालायचा. टाइम जितका वाचेल तितका वाचवायचा. एका फलंदाजाने आपल्या 5 डावात 50 56 अशा धावा केल्या. त्याला त्याची सरासरी 60 करायची आहे, तर आपल्याला 6व्या डावात त्याने किती? 5 सामने ऑलरेडी खेळलेला आहे. प्रश्न जर समजला, उत्तर 10 सेकंदाचं आहे. फार फार तर 20 सेकंद, त्याच्यावर टाइम लागत नाही. टाइम फक्त एकाच सिच्युएशन मध्ये लागू शकतो, जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने याला सोडवायचा प्रयत्न केला. म्हणजे काय, ह्या सगळ्यांची बेरीज केली, नंतर 60 करायचे, मग 60 गुणिले 6 केलं, आणि याच्यात कितीची कमतरता पडायली ते सगळं कॅल्क्युलेशन सोडवण्याची एक कला असते का, गणित सोडवणं. आणि कॉमन सेन्स सांगतो तुम्हाला, ट्रिक नाही द्यायचे, ट्रिक ध्यानात ठेवावं लागतं. कॉमन सेन्स म्हणजे डोकं डेव्हलप करा तुमचं, बुद्धी वाढवा. इथे म्हणणं काय, पहिल्या व्यक्तीकडे 50 रुपये, दुसऱ्या व्यक्तीकडे 56 रुपये, तिसऱ्या व्यक्तीकडे 42 रुपये, चौथ्या व्यक्तीकडे 38 आहे, आणि 5व्या व्यक्तीकडे 78 आहे, आणि ह्या सगळ्यांना 60-60 रुपये बनवायचे. त्याला इमॅजिन करा की तुम्ही 5 मित्र कुठेतरी फिरायला गेले, लोणारच्या सरोवरामध्ये गेले असं समजू, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आत जाण्यासाठी त्यांनी तिकीट मागितलं, 60 रुपये तिकीट आहे. मग तुम्ही खिशे चेक केले आणि तुमच्या प्रत्येकाच्या खिशात असे पैसे नेले 5 जणांच्या. मग तुम्हाला कळलं की आपल्याला पैशाची कमतरता आहे. आता तुम्ही 6व्या व्यक्तीला फोन केला, त्याला काय म्हणाल किंवा तुला पण न्यायचं होतं, पण तुझा मोबाईल स्विच ऑफ होता, लागत नव्हता, फोन नाही लागला, आता ये लवकर, का तुम्हाला गरज पडली, खोटं तर बोलावं लागू. आणि तुम्ही त्याला काय म्हणणार, येताना पैसे घेऊन ये. किती? तर तो आपल्याला जितके कमी आहे तितके पैसे आपल्याला देणं घेऊन देईल का? नाही, त्याला पण यायचंय. मग त्याला स्वतःचे पहिलं काम काय, की त्याला स्वतःच्या तिकिटासाठी 60 रुपये आणावे होते. समजतंय? सगळ्यांना 60 पाहिजे ना, तो 6वा आला, त्याला पण 60 रुपये पाहिजे आला. तर याला किती रुपयांची गरज आहे? 10 रुपयांची. याला किती रुपयांची गरज आहे? 4 रुपयाची. समजतंय? 50 आणि 10 60 झाले, 54 आणि 4 60 झाले. याला 42, आता इथे 78, म्हणजे याच्याकडे किती रुपये जास्त आहेत? याचे 60 रुपये होऊन याच्याकडे किती रुपये शिल्लक आहे? 12 रुपये शिल्लक आहे. मग हेच 12 रुपये जर याला दिले तर किती होतील पहा. हे 78 इतके नाही, याच्याकडे 78 मधले 12 रुपये याला दिले, तर त्या 12 रुपये 18 रुपये
18 रुपये शिल्लक, यातले 60 रुपये काढून टाकले, याची झाली सरासरी 7, याची 10 रुपये आले सरासरी झाली, याच्याकडे 4 आले की सरासरी होणार, याच्याकडे 18 रुपये शिल्लक आहे, मग हे शिल्लकचे 18 यांनी दिले, मग हे दोघं काय म्हणतील की आमचे झाले 60 रुपये क्लिअर, आमचे 60 रुपये आहेत आमच्या दोघांकडे. आता याला कितीची गरज आहे, तर या 2 ऍड केले की 40 होते आणि अजून 20 म्हणजे 22 रुपयांची गरज. म्हणजे जो 6वा व्यक्ती येईल त्याला आपण किती रुपये आणायला सांगू टोटल, तर याच्यासाठी 10 रुपये, याच्यासाठी 4 रुपये, या तिसऱ्यासाठी 22 रुपये 6. म्हणजे टोटल किती, तर 6 आणि हे 3 9, म्हणजे किती 96 रुपये घेऊन द्यावे लागते. साधा प्रश्न आहे, तोंडी कॅल्क्युलेशन. आता हे मला समजून सांगायचं म्हणून इतका टाइम लागला. आता तुम्हाला जेव्हा परीक्षेत मांडाल तेव्हा काय कराल का, 50 56 42, कारण बेरीज करायला असे तू लिहिणारच येते, पण लिहू नका माझं म्हणणे, म्हणजे तसे लिहू नका बेरजेसाठी म्हणून असं करा. आता याला 10 रुपयाची गरज आहे, म्हणजे हा जो व्यक्ती आहे त्याच्या खाली 60, खाली डायरेक्ट लिहून टाका. याला 4 रुपयाची गरज आहे, याला 42 आणि 78, ह्या दोघांची बेरीज 120 होते, मग 60 त्यांचे क्लिअर झाले, ह्या दोघांना गरज नाही. आणि याला किती रुपयाची गरज आहे, 22, तर असे 22, म्हणजे टोटल किती आणावे लागतील, झालं तुमचं उत्तर पा. इथे 4 आणि 2 7, आणि हे 6 7 आणि हे 2 9, सॉरी हे 6 आणि 9, म्हणजे 96 रुपये. तर साधं कॅल्क्युलेशन आहे, 10-20 सेकंदाचं, त्याच्यावर टाइम लागत नाही. पुढचा प्रश्न, आई वडिलांचं सरासरी वय 24 वर्ष आहे, त्यांच्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/9 आहे, पत्नी ही पतीपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आता इथे साधी गोष्ट एक सांगतो, आपण बेरीज वजाबाकीवाला शिकलेलो आहे की 2 संख्यांची बेरीज एवढी आणि वजाबाकी एवढी, तर त्या संख्या सांगा. एक आधी हे समजण्याआधी बेसिक कन्सेप्ट सांगतो का. त्यांनी म्हणलं की 2 संख्यांची बेरीज 40 आहे आणि त्यांची वजाबाकी ही झाली बेरीज आहे आणि वजाबाकी 10 आहे, तर त्या संख्या सांगा. आपण अशा वेळेला काय करतो, तर 40 रुपये आधी सरळ सरळ दोघांना वाटून द्यायचे, 20-20 वाटून द्यायचे, आणि नंतर काय करायचं, तर ह्याचे 10 वजाबाकी आहे त्याला 5 मध्ये, म्हणजे एकाकडून 5 काढून घ्यायचे, किती झाले ते 15, आणि हेच 5 याला देऊन टाकायचे, म्हणजे किती झाले 25. बेसिक गोष्ट आहे की नाही, दोघांमध्ये 10चा अंतर पाहिजे. मग जर मी 5 रुपये दिले त्याला, तर काय होईल, माझ्याकडे 5 कमी होतील आणि त्याच्याकडे होते त्यात 5 वाढतील, म्हणजे 10चा अंतर झाला. समजा मी डायरेक्ट माझ्या जवळचे 10 काढून त्याला दिले, तर 20चं अंतर होऊन जातं. कसं, तर माझ्याकडे 10 कमी झाले आणि त्याच्याकडे 10 वाढले, म्हणजे पहिलेच होते त्याच्यात 10 वाढले, तर मग 20चं अंतर होते. कसं ते समजावून सांगतो पहा. 40 रुपयातले 20-20 वाटून घेतले जाते. मी जर माझे 10 काढले तर माझ्याकडे 10 होतील, पण या व्यक्तीकडे 30 होऊन जातील ना 10 तिकडे दिल्यावर, मग टोटल फरक किती जातो, 20चा. म्हणून आपल्याला तो नकोय, 10चा फरक पाहिजे, तर मग एकाकडून 5 काढायचे आणि तेच दुसऱ्याला देऊन टाकायचे, झाला 10 रुपयांचा फरक. बघा, या दोघांची बेरीज पण 40 येते आणि दोघांमध्ये गॅप पण 10चा आहे. मग अशा वेळेला वरच्या उदाहरणात ही बेसिक गोष्ट तुमच्या कामी येणार आहे. कशी पहा, याचं म्हणणं आहे की आई आणि वडिलांचे सरासरी वय 24 आहे, मग सरासरी 24 म्हणजे बेरीज किती आली 48, दोघांकडे 24-24, मग दोघांची बेरीज 48 आणि दोघांमध्ये किती वयाचा गॅप आहे, 6 वर्षाचा, म्हणजे पत्नी हे 24-24 आहे दोघांचे असे समजू. पण एकाचे किती कमी आहे, तर 6 वर्षाचा गॅप आहे, म्हणल्यावर एकाकडे 3 कमी करा आणि तेच 3 दुसऱ्याला देऊन टाका. आता इथे झाले 27, हे झालं पतीचं वय, आणि हे वजा केले हे झालं पत्नीचं. बघा, दोघांची बेरीज 48 होती आणि दोघांची वजाबाकी पण 6 होती, दोघांमध्ये 6 वर्षाचा गॅप आहे. आता वडिलांचं वय मिळालं आपल्याला, याचं म्हणणं काय, वडिलांच्या वयाच्या मुलाचे वय 1/9 आहे, म्हणजे वडिलांचं 9 असेल तर मुलांचं 1 आहे, समजतंय. याचा अर्थ असा वाचायचा, 9 पैकी आहे, तर वडिलांचं 27 असेल तर मुलाचं किती, हे क्रांती सूत्रात टाकता येतं आपल्याला. तिरपा गुणाकार झाला, 9 त्रिक 27 आणि 3 एक 3, म्हणजे मुलाचं वय पण भेटलं आपल्याला. आता मुलाचं वय किती आहे, 3 वर्ष. आता तिघांची सरासरी किती, तर पहा, वडिलांचं 27, मुलाचं वय आणि पत्नीचं वय, बोलू नको, 7 आणि 3 10, हातचा 1 11 आणि इकडे एक हातचा आला की 51. आता हे 51 आपल्याला किती लोकांना वाटायचे, तिघांना. फॅमिलीमध्ये 3 आहे, सरासरीचा अर्थ होतो तिघांमध्ये किती येते. मग हे 51 3 लोकांना वाटले, 17 त्रिक 51 झालं. तर आता शॉर्टकट मध्ये कसा सोडवाल पुढे हे समजावून सांगणार कर्तव्य म्हणून सांगतोय का. आता हे कळलं पाहिजे तुम्हाला, हे आकडे का लिहिले, कळलं नाही तर मग त्या शिकवण्याचा काही फायदा नाही. म्हणून आता इथे काय कराल, पुढच्या वेळेत सरासरी 24 आहे, मग काय करायचं, गॅप शोधायचा ना आपल्याला, पती आणि पत्नीचं वय किती. तर आपण काय करायचं, सरासरी जेवढी आहे
तशी हजबंड आणि वाईफ लिहू आपण. याला 24 द्यायचे, याला पण 24 देऊन टाकायचे. दोघांचे 24 आहे समाधान. 6 वर्षाचा गॅप आहे, मग 3 इकडून कमी करायची, याला देऊन टाकायचे. याचं वय झालं 27 आणि हिचं वय झालं 21. आता याचं म्हणणं काय होतं की वडिलांचे वय याच्यापेक्षा मुलाचं वय 1/9 आहे. मग लिहायचं 9 वडिलांचं वय असताना मुलाचं 1 असेल तर वडिलांचं वय 27 असताना मुलाचं किती? 9 3 27, 3 1 3. मुलाचं वय भेटलं. चालेल, ह्या तिघांचे वय मिळाले आपल्याला. मग सगळ्यांची बेरीज किती? तर 27 येते. हे तर 48 होते, माहितच होतं. हे 3 ऍड झाले त्याच्यामध्ये, 51 झाले. आता 51 तिघात वाटून द्यायचे, तर 17 3 51. म्हणजे तोंडीत सांगता येते बऱ्याच वेळेला. एखाद्या वेळी थोडस इथलं लिहिण्याची गरज पडू शकते का? आता हा प्रश्न आहे, वाटायला अवघड वाटतो, कॉम्प्लिकेट केलाय, भाषा किचकट वाटते, पण फार सोपा आहे प्रश्न. मी समजावून सांगितल्यानंतर तुम्ही स्वतः उत्तर द्यायला. का 4 वर्षांपूर्वी 4 सदस्यांचे सरासरी 16 होते. याचा अर्थ काय? 4 लोकांकडे 16 16 16 असे होते. म्हणजे 16 किती? 16 लोक, 16 4 लोक आणि 16 16 रुपये. मग 16 × 64 रुपये होते. आता हे 4 वर्षापूर्वी होते. मग 4 वर्षात काय झालं? प्रत्येकाचे 4 4 4 असे वाढले ना. मग 4 लोकांचे 4 वर्षांपूर्वी 16 होते. मग 16 × 64 रुपये होते यांच्याकडे, असं समजू. या 4 वर्षात काय होईल? चौघांचे पण 4 4 रुपये वाढतील. म्हणजे टोटल किती रुपये वाढले? 16. म्हणजे आता किती झाले यांच्याकडे? तर 6 4 10 0 हातचा 1 म्हणजे हे झाले 80. आता घरामध्ये सदस्याचं नवीन एका सदस्याचं आगमन झालं. 5 सदस्य झाले आता टोटल. पण जो नवा आला त्याचं काही वय येतं अजून नाही. एका दिवसाचा 1 वर्ष पूर्ण होईल तेव्हा त्याचं 1 होईल. तर आता आज त्याचं काहीच नाही. म्हणजे बेरीज किती आहे पूर्ण कुटुंबाची? तर 4 वर्ष आधी 64 होती. 4 वर्षात त्या चौघाचं वय 4 4 म्हणजे 16 रुपये वाढलं. आता हे टोटल झाले 80 रुपये. आणि हेच 80 रुपये 5 जण कटून घ्यायचे. मग 16 पंचे 80, एकाच्या वाट्यावर किती येतील? तर 16 रुपये येतील. म्हणजे फॅमिलीचं पूर्ण सरासरी वय आजच सुद्धा 16च आहे. काय झालं बा? पहिले 16 होतं, ह्या 4 वर्षात 16चे वाढले, त्यात नवीन बाळ देऊन टाकले, झाले सगळ्यांकडे 16 आहेत आता. म्हणजे सरासरी 30 आहे. तर हे नुसतं पाहून उत्तर देता येत होतं, ही इतकं लिहिण्याची गरज सुद्धा नव्हती. हा एक सोडून बा. मगाशी झाला होता हा त्याच टाईपचा जवळजवळ प्रश्न आहे, फक्त तिथे वाढत होते, आता कमी झालं. पहा काय होतंय. 8 व्यक्तींचे सरासरी 40 आहे. जर एक व्यक्ती काढून टाकले तर सरासरी वजन 38 किलो होते. फक्त हा थोडं वेगळं आहे, भाषा पण वेगळी, कन्सेप्ट पण थोडी वेगळी आहे. कशी पहा, हा एक वर्ग आहे समजा, त्यातले 8 लोक आहेत, प्रत्येकाजवळ 40 40 रुपये आहेत. तर हे गुणाकार वगैरे करायला सांगतील, गरज नाही मला म्हणणे, सोपं सोडवता येतं. पहा, टोटल किती रुपये ते काढण्याची गरज सुद्धा नाही. 8 व्यक्तीपैकी एक व्यक्ती बाहेर गेला, तर त्यानं काय केलं? त्याचे 40 तर तो घेऊन गेलाच. पण आपले पण मग उरलो किती? आपण 7 जण उरलो. तर 7 जणांचे सुद्धा 2 2 रुपये घेऊन गेला. 38 उरले ना आपल्याजवळ. इमॅजिन करा, आपण वर्गामध्ये 8 जण बसलेलो आहे आणि प्रत्येकाच्या वाट्यावर 40 रुपये येतील, एवढे पैसे त्या बॉक्समध्ये ठेवलेत. आपण सगळ्यांनी मोजून ठेवलेत की प्रत्येकाच्या वाट्यावर 40 येऊ शकतात. मी त्यातले काही पैसे घेतले आणि बाहेर गेलो. समजा मी माझे 40 रुपये घेऊन बाहेर गेलो असतो. तुमच्या वाट्यावर आता पण किती आले असते? 40च, कारण मी माझ्याच वाट्याचे फक्त नेले. आता इमॅजिन करा, मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही जे 7 जण उरले, तुमच्या लक्षात आलं की अरे आपले 38च रुपये आले. तुमच्या वाट्यावर किती यायला पाहिजे होते? 40. मग 7 जणांचे 2 2 रुपये मी नेले की नाही? म्हणजे मी टोटल किती नेले? तर माझे 40 तर नेलेच, परंतु तुमच्या 7 जणांचे 2 2 असे 14 नेले. म्हणजे मी किती रुपये घेऊन बाहेर गेलो? तर काढून टाकलेल्या व्यक्तीचे वजन 54 किलो होते. जा. सो 30 पुरुष ऑलरेडी आहेत आणि 30 जणांकडे 25 25 रुपये आहेत असं समजूयात आपण. आता नवीन 30 रुपये असलेले हे 30 व्यक्ती आहेत आणि हे रुपये प्रत्येकाजवळ तेवढे रुपये. वजन किलो मीटर लिटर काही जेव्हा आपण पैसे तरी रुपयात हिशोब करायचा. आणि नवीन 5 व्यक्ती आले का? 5 पुरुष. फक्त त्यांनी आधी इकडे काय केलं? आधी पुरुष दिले, मग वर्ष दिलं. इथं आधी वर्ष दिलं, मग पुरुष दिले. याच्यात पूर्व गोंधळ काय होतो माहिती? इथे पुरुष वय, पुरुष वय असं, आणि मग 30 गुणिले 5 करू शकतो तो. तसं होऊ नये म्हणून सोप्यात सांगितलं. आणि ह्या 5 जणांकडे किती रुपये आहेत? प्रत्येकी 30 रुपये. आता टोटल वर या रूम मध्ये सगळे पैसे किती आहेत पहा? 30 जणांचे 25 25. मग 25 3 75 आणि हा 0, म्हणजे टोटल किती आले? 750.
आणि 5 × 3 = 15 आणि 1 0 म्हणजे किती झाले 150. मग टोटल किती झाले 900 रुपये. आणि हे 900 रुपये मला सांगा किती लोकांमध्ये वाटून घ्यायचे 35. मग देऊन टाका. 5ने भाग जातो. 5 7 35. 5 1 5 4 उरले 5 48 आणि इथे 0 म्हणजे 180/6. आता हे ऑप्शन पाहिजे होतं, या ऑप्शन मध्ये नाही येते कारण इतकं तर नसणार. म्हणजे काय विचारले सरासरी वय सगळ्यांचं, तर ते ऑप्शन चुकीचं असेल किंवा हा आकडा तरी उलट सुलट असेल. तर अशा पद्धतीने हा साधा प्रश्न होता. याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला 180/7. पॉइंट मध्येच द्यायचं असेल तर 7 2 14 4 उरले 7 5 35 5 उरले तर 5/7 असेल शेवटी 25.5/7. तर हे ऑप्शन असू शकतं. हे 25.5/7 असेल इथे जे प्रिंटिंग विषय. एका कुटुंबातील 2 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. माता पित्यांसह कुटुंबाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. जर वडील आईपेक्षा 4 वर्ष पुन्हा ते झालं, वडील आईपेक्षा 4 वर्षांनी मोठे, मग आई आणि वडिलांचं एका कुटुंबातील 2 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. म्हणजे जे 2 मुले आहेत त्यांच्याकडे 12 रुपये आहे. आणि माता पित्याचे वडील आणि आई यांचं पण इन्क्लूड केलं तर प्रत्येकाच्या वाट्यावर 30 रुपये येतात. म्हणजे घरात एकूण किती रुपये येतात, तर टोटल रुपये 30, प्रत्येकाकडे असे 4 रुपये. आई वडील मुलं दोन्ही यांचं मिळून सरासरी बनते 30. मग 30 रुपये 4 जणांकडे, असे घरात किती रुपये टोटल 120. 3 चूक 12 आणि 1 0. आणि त्यापैकी 12 हे मुलांकडे 24 रुपये. दोन्ही मुलांचे सरासरी 12. मग यातले 24 काढून टाकले तर आई आणि वडील यांची हे झाली एकूण कुटुंबाची बेरीज किती 30 रुपये 4 जणांकडे. हे झाली मुलांची बेरीज, कारण लिहिले तिथे वरतीच 12 मुलांचं सरासरी आहे. म्हणजे दोघा मुलांकडे मिळून किती आहे 24. मग हे 24 यातून वजा केले तिथे मिळाले आई आणि वडील. आई वडिलांचे वय दोघांचे मिळून किती रुपये 96. आता हे 96 आपण दोघांना आधी वाटून देऊ सारखे सारखे. किती येतील एकाच्या वाट्यावर 48, दुसऱ्याच्या वाट्यावर 48. आणि दोघांमध्ये 4 वर्षाचा गॅप आहे. मग काय तर 2 एकाकडून वजा करा, पत्नीकडून 2 वजा केले, पत्नीचं वय मिळालं 46. आणि तेच 2 पतीला दिले कारण 4चा गॅप होता, तर पतीचं वय झालं 50. तर वडिलांचे वय किती असा प्रश्न आहे 50. श्लोक पहिले 140. आता हा सरासरी वेगाचा प्रश्न आहे आणि हे बऱ्याच वेळेला स्टाफ सिलेक्शन आणि पोलीस वरती दोघे विचारतात. त्याचा आम्ही 140 किलोमीटर 3 तासात गेला, 180 किलोमीटर 5 तासात गेला, तर संपूर्ण प्रवासाची सरासरी सांगा. इतका साधा करून दिला, ऐक्य गणित करून दिले त्यांनी. जर त्यांनी किलोमीटर प्रतिवर स्पीड दिला असता मग इतके किलोमीटर, तर आपल्याला 2 गोष्टी शोधाव्या लागल्या असत्या, किती किलोमीटर गेला आणि किती तास लागले. दोन्ही गोष्टी त्यांनी ऐकत घ्या. त्याचं म्हणणे पहिले 140 गेला नंतर 180 गेला, तर 180 आणि 140 टोटल प्रवास किती झाला त्याचा, तर 8 आणि 4 1200, 2 हातचा 1 म्हणजे 320. आणि पहिले 3 तासात गेला नंतर 5 तासात गेला, म्हणजे ह्या 320 किलोमीटरला त्याला एकूण किती वेळ लागला 8 तास. सरासरीचा अर्थ काय होतो, एका तासाच्या वाट्यावर किती किलोमीटर आलं त्याला म्हणायचं सरासरी वेग. म्हणजे टोटल प्रवास आणि एकूण तास या दोघांचा भागाकार जो असतो तोच सरासरी वेग असतो. की 320 किलोमीटर 8 तासात, तर एका तासात किती, एका तासात जेवढं त्याला म्हणायचं सरासरी. मग 8 चूक 32 काय मिळालं स्पीड 40. राणी आपल्या घरून 30 किलोमीटर स्पीडनं शाळेत जाते आणि 20च्या स्पीडनं परत येते. 20चा स्पीड 30चा स्पीड म्हणजे किलोमीटर प्रति तास. एका तासात किती 30 किलोमीटर, एका तासात किती 30 किलोमीटर. या स्पीडनं शाळेत जाते आणि त्याच स्पीडनं परत येते. वेगळ्या म्हणजे 30 जाते 20 परत येते. आता सरासरी वेग किती पूर्ण प्रवासाचा. आणि इथे जाणीवपूर्वक त्यांनी काय केलंय, शाळेचं अंतर असं दिलं की दोघांनी भाग जाणार आहे. आणि त्या आकड्यात जो विद्यार्थी अडकला तर तो टाइम घालवणार आहे. येईल पण उत्तर, पण मग ते येऊन पण काय फायदा म्हणजे की जर टाइम जात असेल तुमचा. आता इथे पहिलं काय, तर जाताना स्पीड 30चा आहे आणि येताना 20चा आहे, तर त्यावेळेला तुम्ही किती किलोमीटर शाळा ठरवायची तिची तुम्ही ठरवायचं. त्यांना नाही, परीक्षावाल्यांना नाही, आपल्या आवाक्यात घेऊन यायचा प्रश्न. त्यांनी किती किलोमीटर देऊ द्या, त्यांनी शाळा दिली असती 5371 किलोमीटर, काही कामाचं नाही आपल्या. तो आकडा जो मिसलीड करण्यासाठी असतो, तर इथे आकड्याचं काम नाही, इथे आकडा घ्यायचा आपल्या मुलाचं.
आता किती घेऊ शकतो, तर 30 आणि 20 ने बाहेर जाणारी संख्या शोधायची. मग तुम्ही 60 घेऊ शकता, 120. मी लसावी जाणीवपूर्वक नाही म्हणत आहे, कारण लसावी हा एक पर्टिक्युलर आकडा असतो, तोच पाहिजे असं काही मान्य आहे आपल्याला. तुम्हाला नाहीच आकडा सुचला, या दोघांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6 1 0 म्हणजे 60. कोणताही आकडा चालतो, फक्त भाग जाणारा पाहिजे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आता मी 60 घेतले की नाही, याच्या जागी आपण तिच्या शाळेचं अंतर 120 घेऊन सुद्धा मी सोडून दाखवतो तुम्हाला, आणि त्यावेळेला सुद्धा उत्तर तेच येतं की नाही. बघ, आता जाताना 30च्या स्पीडने गेले म्हणजे 2 तास लागले. येताना 20 त्रिक 60 म्हणजे 3 तास लागले. म्हणजे एकूण प्रवास किती तास झाला तिचा, 5 तास. आणि जाताना 60 येताना 60, एकूण किती किलोमीटर गेला ती व्यक्ती, तर 60 आणि 60 120. आणि ह्या 120 किलोमीटरला एकूण 5 तास लागले. झाले 5 तुम्ही 10, 2 उरले 5 20, म्हणजे सरासरी वेग मिळाले तिला 24 किलोमीटर. आता 24 हे उत्तर माहिती आहे आपल्याला. मग मी काय करतो इथे, तर आकडे बदलून दाखवतो. की तुम्ही म्हणाल आता जर शाळा 60 किलोमीटर होती तर 24 तास लागले, मग शाळा 120 किलोमीटर घेतली म्हणल्यावर स्पीड 48चा यायला पाहिजे किंवा 12चा यायला पाहिजे. नाही होत तसं. का जाताना 30च्या स्पीडनं गेला, येताना 20च्या स्पीडनं. 0 कटले, 3 चूक 12, 4 तास लागले. 0 कटला, बेस 6 तास लागले. एकूण प्रवास किती तास झाला, तर 10 तास. बरोबर, 10 तासात शाळेत जाऊन आले. किती किलोमीटर गेली, तर 120 किती आले, 240 आणि भागिले 10. 0 कटला म्हणजे स्पीड कितीचा भेटला, परत 40. म्हणजे तुम्ही कितीही किलोमीटर अंतर घेतलं तरी चालतं, लसावीचा मान नाही. आणि त्यांनी दिलेलं तर अजिबात नाही. ते 8 किलोमीटरवर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं, फक्त आकडे पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन करताना गोंधळ होतो. एका नावेतून प्रवास करणाऱ्या 10 कामगारांचे सरासरी वजनात 2.8 किलोने वाढ होते, जेव्हा 58 किलो वजन असलेला एका कामगाराच्या जागी नवीन कामगार येतो. इमॅजिन करा, तुम्ही वर्गात, ते नावच बसू दे, आपण वर्गात बसायचं. 10 लोक होते, आपण पण 10 लोक असं समजायचं. आपल्यातला एक जण आहे जो 58 रुपये घेऊन बाहेर गेला, त्याच्या जागी 58 घेऊन आला असता, तर आपल्या वजनात, आपल्या पैशात काहीही फरक पडला नसता. आता याचं म्हणणं काय, की त्यांच्या पैशात फरक पडतो, वाढतायत पैसे. म्हणजे जो 58 घेऊन गेला, ते 58 तर आणलेच, म्हणजे आपले पैसे तर कमी नाही झाले. उलट आपण जे 10 लोक होतो, त्या प्रत्येकाला 2.8 शिल्लक आणले. म्हणजे किती आणले, तर 2.8 गुणिले 10, तर 28 1 28 आणि 1 0 आणि 1 अंक सोडून पॉईंट, म्हणजे 28 रुपये त्यानं शिल्लक आणले. मग किती झाले, 8 आणि 8 1606, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि हे 2 8, म्हणजे 86 किलो वजनाचा तो व्यक्ती होता. साधा आहे की नाही, इतकं सोडवं लागेल. 10-20 सेकंद लागतात तुम्हाला कॅल्क्युलेशनला. काय केलं परत एकदा सांगतो. 10 लोक होते, एक जण त्याच्यातला बाहेर गेला, किती रुपये घेऊन गेला, 58. आणि त्याच्या जागी दुसरा आला, तो 2.8 रुपये प्रत्येकासाठी घेऊन आला. म्हणजे शिल्लक किती आणले त्याला, 28 रुपये. झालं, 58 बाहेर नेलेले आणि 28 शिल्लकचे, असे टोटल किती घेऊन आला, 86. 10-20 सेकंदाचे गणित घ्यायचं. आता हा पण प्रश्न वाटायला मोठा वाटतो. हा मला वाटतं एसएससी जीडीचा प्रश्न आहे. तर वाटायला अवघड आहे, पण अवघड नाहीये वास्तविक. 10 सेकंदात तुम्ही सुद्धा उत्तर देऊ शकता. आणि स्वतः सांगितलंय का, 2 दशांशापर्यंत जा, म्हणजे याच्या पुढे जाऊच नका. तर आपल्याला तितकं बी जायची गरज नाही पडत सहसा. पहिलं काम काय करा, तर तो किती किलोमीटर गेला, 8 किलोमीटर. स्पीड कितीचा होता, 4चा. मग 8 किलोमीटर 4च्या स्पीडने, 4 2 8, 2 तास लागले. 12 किलोमीटर गेला 3च्या स्पीड, 12 3च्या स्पीडला, म्हणजे किती तास लागले, 4 तास. नंतर 18 किलोमीटर गेला 2च्या स्पीडने, मग 18 किलोमीटर 2च्या स्पीडने, म्हणजे किती तास लागले, 9 तास. आता याला एकूण किती प्रवास झाला या व्यक्तीचा, 8 आणि 12 झाले 20, 20 आणि 18 38. बरोबर. आणि 38 किलोमीटरला किती तास लागले, तर हे 4 2 6 आणि 9, 9 6 झाले 15. मग एकूण किलोमीटर आणि एकूण तास यांचा भागाकार म्हणजेच सरासरी एका तासाच्या वाट्यावर किती आलं. आता पहा, 15 दोन्ही 30, कारण 15 45 होते. मग 2 वाले जे ऑप्शन आहेत ते आहेत, 3 वाला तर ऑलरेडी एलिमिनेट झाला आहे. आता पुढे काय पहा, तर इथे 15 3 30 म्हणल्यावर 8 उरले, पॉईंट दिला 0 घेतला, 15 5 75. मग 2.5 वाले एकच ऑप्शन इथे,
मग खरंच त्याच्या पुढे 3 येतात की नाही हे आत्मिक समाधान घ्यायचं नाही, त्याच्यावर टिक करायचंय. कारण 2.5 वाला दुसरं कोणी ऑप्शनच नाही, संपलं नाही. आता 3च काय येतात पुढे पहा, 15/75 उरले किती 5. पॉईंट दिलेला आहे 0 येत असतो, 15 3 45 मध्ये 3 येणारच आहे, पुढे येत राहील. आणि त्यांना सांगितले 2च घरांपर्यंतचा. महेशने 5 विषयात सरासरी 62 मिळवले आणि 6व्या विषयात 71 मिळवले. तर आता इथे काय सांगतात माहितीये, 62 गुणिले 5 करा, त्याच्यामध्ये 71 मिळवा आणि भागिले 6 करा. आता याला दिलाय टाइम लागतो, अशातला भाग नाही, पण वाचवता येतो तिथे वाचवा नाही. आता इथे मी जादू सांगतो तुम्हाला, हे परीक्षा पेपर सोडवण्याची. हे पहा, पहिले वर्गात 5 जण आहे आणि प्रत्येकाच्या खिशात 62 रुपये. इतकं तर कळतं, सरासरी 62 आहे प्रत्येकात. 6वा एक व्यक्ती आला आणि तो किती घेऊन आला माहिती, 71 रुपये. तर आपण काय करायचं, याच्या जवळ 62 ठेवायचे फक्त, की जो 6वा आला ना, तू पण एक काम कर, 62 ठेव. आणि तुझ्या 71 मधले जे 9 शिल्लक पा, 71 घेऊन आला की नाही, त्यातले 62 तुला ठेवायचं 6व्या. आणि जे उरले त्याचा नंतर हिशोब करू आपण. मग किती उरतात पाहिजे, 71 मधून 62 गेले, किती उरले, 9 उरले. इकडून हातचा घेतला ना, 11तून 2 गेले 9 आणि इकडे 0. मग 9 रुपये बाजूला ठेवले, याला पण 62. आता या 6 जणांची सरासरी किती आहे, 62. प्रत्येकाच्या खिशात 62 आणि हे 9 रुपये शिल्लक पण आहेत ना. मग हे 9 रुपये आपल्याला या 6 जणांना वाटून द्यायचे. मग एकाच्या वाट्यावर किती येईल, 6 1 6, 3 उरले, पॉईंट दिला, 0 घेतला, सॉरी इथे 0 घेतला, 6 आपल्याचे 30, म्हणजे अजून 1.5 रुपये आहे. पहिले किती आले होते, 62. ह्या 62 मध्ये अजून 1.5 रुपये ऍड केला, म्हणजे किती झाले, 63.5. तर नुसतं त्याच्याकडे बघून उत्तर देता येतं, याला हे इतकं लिहिण्याची गरज सुद्धा नव्हती. कसं पहा, 5 जणांकडे 62, ह्या 71 मधले 62 6व्याला देऊन टाकायचे, शिल्लक किती उरले, 9. आणि 9 रुपये 6 जणात वाटले, तर 1.5 वाट्यावर येईल की नाही, 9 आणि 6, 6ची 1.5 पट आहे ना 9. मग 1.5 रुपये अजून दिला त्याच्यात, म्हणजे किती झाले, 62 सॉरी 63.5. हाय, आता याला ट्रिक सांगतील, पण काय ध्यानात ठेवायचं मला समजत नाही. काय काय ध्यानात ठेवायचंय, डोक्याला ताण नाही झालं, डोकं वापरायचंय. तुम्ही जर तो पाठांतरात भुगा कराल ना डोक्याचा, मग ना जीकेत लक्ष राहील नाही यात. जर पाठ होत असेल, तुमचं पाठांतर चांगलं असेल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, तर गणितावर फोकस करण्याऐवजी, म्हणजे पाठांतरासाठी म्हणतोय, गणित सोडवण्यावर फोकस करा, पण जीकेवर फोकस करा. थोडं जीकेचं पाठ करा, पाठांतर करायचं असेल तर. एक मित्र होता आमचा, तो सांगत होता की म्हणजे त्याचा एक मित्र होता आणि त्याच्या गावातल्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ होते, आणि तो आतापर्यंत कुठलीच परीक्षा पास नाही आला. मला सांगा, गावातल्या गाड्यांचे नंबर पाठ करून काय तुम्हाला किताब भेटणार आहे एखादा? तर जे पाठ करणं गरजेचं आहे ते करा ना. रिकाम्या गोष्टी का पाठ करताय? मग तुम्ही रिकाम्या गोष्टी मेंदू वापरता, जिथे गरजेचं आहे ते चालत नाही, तसं होऊ देऊ नका. तर इथे बा, 4 नैसर्गिक संख्या, कोण आहे पहिली नैसर्गिक संख्या, 1 2 3 4. हा, 1 चा क्यूब माहिती आहे, 1 2 चा 8, 3 चा 27 आणि 4 चा 64. यांची करा बेरीज आणि आपल्या भागा किती वेळ लागला. तर इथे 8 आणि 1 9, 27 आणि 9 9 3 27, 9 चूक 36, 36 आणि हे 4 40 आणि हे 100 40 आणि 60, म्हणजे झाले टोटल 100. पा 7 आणि 4 11, 11 आणि 12, 12 आणि 8 20, 0 8 2, 6 2 8 8 2 10. ही 100 बेरीज झाली. आणि 100 चौघांमध्ये वाटून द्या, एकाच्या वाट्यावर किती येते, 25 टू 100 किती वेळ लागेल, 10-20 सेकंद. तर हे करा, काय करत पडतं घरांची सरस आहे. ओके, आता इथे पण हा प्रश्न आहे ना, अर्धा सोडून दिलाय त्यांनी ऑलरेडी, की 13 तास, म्हणजे एकूण किती प्रवास झाला हे ऑलरेडी माहिती आहे. फक्त किती किलोमीटर झाला ते पाहायचे, किती तास झाला हे माहिती आहे. आता पहिल्या 3 तासांसाठी तो 50च्या स्पीडनं जातो, मग 50च्या स्पीडनं 3 तास, म्हणजे टोटल किती झाले, 150. मग 150 किलोमीटर इथे लिहून तो आपण. नंतर 4 तासासाठी 60च्या स्पीडनं जातो, 60 किलोमीटरला प्रत्येक तास, असे 4 तास. मग 6 चूक 24 आणि 1 0, म्हणजे 240 झाले. आणि शेवटच्या 6 तासात 65च्या स्पीड राहतो, मग 65 गुणिले 6, 6 पंचे 30, 0 8 3, 6 6 36 आणि 3 39. म्हणजे टोटल प्रवास किती झाला याचा, तर 0, 5 आणि 4 9 9 18 8, हातचा 1, 3 2 5 आणि 1 6, हातचा 1 7, म्हणजे किती झालं, 780 किलोमीटर. सरासरी वेगाचा अर्थ काय, एकूण किती किलोमीटर प्रवास झाला आणि एकूण किती तास लागले, ह्या दोघांचा भागाकार. मग ते सगळं 78 झालं होतं, किती, 60 किलोमीटर प्रति तास.
आणि हा ऍक्च्युअल मागच्या वर्षी विचारलेला आहे 2023च्या SSC GD. हिंदी मधले क्वेश्चन होते, मराठीत मी ट्रान्सलेट करून आणले तुमच्याकडे. याचं म्हणणं काय, 30च्या स्पीडनं तो 450 गेला, म्हणजे काय 450 किलोमीटर 30च्या स्पीडनं. मग 3 15 45 15 तास लागले. त्यानंतर 40च्या स्पीडनं 360 गेला, 360 किलोमीटर 40चा स्पीड आहे, 4 9 36 म्हणजे 9 तास लागले. आणि नंतर पुढचे 150 किलोमीटर 50च्या स्पीडनं गेला, 5 3 15 म्हणजे 3 तास लागले. आता एकूण किती तास लागले पाया, 15 आणि 9 किती झाले, 15 9 24 आणि हे 3 27. आणि एकूण किती किलोमीटर गेला, तर यांची बेरीज करावं लागेल. तर हे झाले 150 आणि 450 600, 600 आणि 300 900 आणि हा एक 6 म्हणजे 960 किलोमीटर. आता यांना कोण भाग जातो, तर 9 न 5 6 न भाग घेऊ आपण, किंवा 3 न देऊ सध्या. 3 त्रिक 9, 3 नम 27, 3 न भागताना सोपं आहे. 3 नम 27, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 आणि हा 0. आता 9 न भाग द्यायचा आहे, तर 9 9 त्रिक 27 किती उरले 5. नमा 5 45 म्हणजे काय मिळालं वरती, आपल्याला गरज नाहीये कॅल्क्युलेशन आपण दाखवतोय. इथे ऑप्शनच तुम्हाला दिलेले आहे डायरेक्ट. हे जे काय उरलं आपल्याकडे 320 आणि भागिले 9, हे जे 9 आलेले आहे आणि 320 झालं. इथे ऑप्शनच ते दिलेलं असणार आहे, 320 भागिले 9 किलोमीटर प्रति तास. म्हणजे पुढची कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा गरज नाही पडली, उत्तरच मिळालं. 34 व्यक्तींच्या समूहात 90 किलो असलेल्या एका व्यक्तीच्या जागी, आता हे तुम्हाला यायला पाहिजे. असे 2 सोडून दाखवलेत मी ऑलरेडी. आता हा प्रश्न तुम्हाला 100% यायला पाहिजे. सोपा आहे, अगदी साधा आहे, तोंडी सांगता येण्यासारखा. 34 लोक आहेत गटामध्ये, 90 किलोचा एक व्यक्ती बाहेर गेला आणि नाही, तोच प्रश्न रिपीट झाला, असं नाही, हाच प्रश्न होता आधी, रिपीट झालाय. 3 चूक 1202, आजचा एक 3 त्रिक 9 नाही 10 म्हणजे 102 शिल्लक आणले, 90 त्याने दिले, म्हणजे किती आणले टोटल, तर 192. हा मगाशी झालाय आपला सोडून, हे पण झालेलं आहे. इथे हा प्रश्न आहे, पोलीस भरती सुद्धा नेहमी विचारते, स्टाफ सिलेक्शन हे विचारतात. यापेक्षाही थोडा किचकट असू शकतो एखाद्या वेळेला, पण साधा आहे प्रश्न. डोक्यात एकदा कॅल्क्युलेशन झालं तर लिहिण्याची गरज नाही. याचं उत्तर मी त्याच्याकडे बघून सांगू शकतो. याचं उत्तर किती असणार आहे, तर 6.5 सॉरी, हे 6.5 असणार. हे कसं सांगितलं पहा, मी डोक्यात काय केलं आधी ते सांगतो, मग प्रश्नावर येऊ. 8 विद्यार्थ्यांचे सरासरी 7 आहे, मग 7 जणांनी 7 रुपये प्रत्येकाकडे. पण नंतर कळलं की ज्याला 6 द्यायचे होते त्याला 10 दिले, ज्याला 6 द्यायचे होते 10 दिले. म्हणजे काय करणार आपण, 4 रुपये वापस घेणार. किती जणांकडून 8, म्हणजे प्रत्येक जण किती देणार 0.5, म्हणजे 7 मध्ये 0.5 कमी होतील, म्हणजे याचं उत्तर किती 6.5. आता हे डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन केलेलं, पण तुमच्यासाठी मी तुम्हाला समजावून सांगतो नेमकं इथे काय झालं आणि तुम्ही कसं उत्तर द्याल. याच्यापुढे कधी असा प्रश्न विचारला की पहा, इमॅजिन करा तुमच्याकडे काही मजूर आहे, कामासाठी लोक होते, त्यांचा तुम्हाला पगार द्यायचं ठरलं आणि सगळ्या लोकांचा हिशोब केला तुम्ही. किती लोक होते एकूण, 8 लोक होते, 8 हे मजूर आहेत. आणि त्या प्रत्येकाच्या वाट्यावर 7-7 रुपये आले, तुम्ही त्यांना दिले सुद्धा. थोडा वेळ इमॅजिन करायचं असं की प्रत्येकाला तुम्ही 7-7 रुपये दिले. नंतर ते चहा पाण्यासाठी बसले की चहा घेऊन आता निघून जाणार पैसे घेतला. पण तुमच्या लक्षात आलं मध्येच की अरे, एका व्यक्तीला ज्याला 6 रुपये द्यायचे होते त्याला मी चुकून 10 दिले, म्हणून त्यांच्या वाट्यावर जास्त पैसे गेले ते 7 रुपये. मग ज्याला 6 द्यायचे होते त्याला 10 रुपये दिले, मग तुम्ही तुमचे पैसे परत मागाल की नाही. किती रुपये, 4 रुपये. पण ते 4 सरासरीतून घ्यायचे, म्हणजे सगळ्यांचे मिळून घ्यायचे. किती लोक आहेत टोटल, 8. मग 8 जणांकडून तुम्ही 4 रुपये परत घ्या, म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती देईल, 0.5 किंवा अर्धा रुपया किंवा 50 पैसे. मग 7 रुपये त्यांना येत होते आधी, आता किती येतील, तर अर्धा कमी होईल त्यात, म्हणजे 6.5 येतील प्रत्येकाच्या वाटा. आता बघा हे सोडवायचं कसं, ह्या दोघांचा गुणाकार करा, त्या दोघांचा करा वगैरे नका करू. सोपी गोष्ट समजून घ्या. 8 लोक आहेत आणि ज्यांना 6 द्यायचे होते त्याला किती दिले, 10 दिले, म्हणजे 4 जास्त दिले. आता हे जे 4 जास्त दिले ते तुम्ही काढून घ्या की नाही, किती लोकांकडून, तर हे 4 रुपये 8 लोकांकडून काढून घ्यायचे. 8 न भागा करा, मग एकाच्या वाट्यावर किती येईल,
तर इथे पॉईंट देऊन 0 घेतला, 8×5 = 40 म्हणजे 0.5 मिळेल. पॉईंट चुकीचा आहे. तर इथे काय मिळेल, 8×45 पॉईंट देऊन इथे 0 घेतला असं समजा, 8×45 म्हणजे 0.5 रुपया प्रत्येक जण तुम्हाला परत करेल त्याच्या पैशातून. किती दिले होते तुम्ही त्याला, 7 रुपये दिले होते, मग अर्धा किंवा 0.5 तुम्हाला परत केल्यावर प्रत्येकाजवळ आता किती उरेल, 6.5. एक तुम्ही सोडवा, इथे टेबल 2 घेतो फक्त. एका वर्गात 8 विद्यार्थी आहेत ना, तर तिथे आपण 18 करू. आता 18 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 70 मोजण्यात आले, पण नंतर लक्षात आलं एका विद्यार्थ्याला 60 द्यायचे होते, 60 द्यायचे होते, चुकून 96 दिले, तर खरी सरासरी किती असेल सांगायचं. व्हिडिओ पॉज करून सोडवा, मी सांगतोय. आता 18 लोक आहे आणि त्यातलं काय लक्षात आलं तुमच्या, ह्या 18 लोकांकडून आपल्याला ज्याला 60 द्यायचे होते चुकून 96 दिले, म्हणजे 36 जास्त दिले. आता हे 36 जास्त दिले म्हणजे तुम्ही काय कराल, परत घ्या त्यांच्याकडून. किती रुपये, 36 रुपये. किती लोकांकडून, रुपयेवर दिले, लोक खाली. 18 दोन्ही 36 म्हणजे 2-2 रुपये प्रत्येक व्यक्तीकडून वापस घ्या. आधी किती दिले होते तुम्ही त्यांना, 70. त्या 70 मधले 2-2 परत घेतले, मग प्रत्येकाच्या वाट्यावर आता किती होतील, 68 झाली नवी सरासरी. तर याचे उत्तर तुम्हाला तोंडी देता येत असं सोपं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सरासरीचा जे राहिलेला पोर्शन होता थोडस 10 मिनिटाचं, आणि नंतर पीवायक्यू. तर अशा प्रत्येक चॅप्टरच्या पीवायक्यू येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत क्रांतीसूत्र बॅच जॉईन नाही केली त्यांच्यासाठी सांगतोय की बॅचची किंमत आपण 3,000 होती, परंतु 26 जानेवारी पर्यंत 300 ठेवली. त्यानंतर दररोज ती 50 रुपयाप्रमाणे वाढत आहे, आपल्याला न्यायची ती 3,000 रुपयापर्यंत. तर होईल तेवढ्या लवकर जॉईन करा. त्यामध्ये बेसिक पासून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कॅल्क्युलेशन शिकवलेले. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅच केली प्रत्येक विद्यार्थ्यांची पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. प्रत्येक जण फोन मेसेज करून सांगतोय की फार सोपं आहे किंवा समजते, मजा येते सोडवायला. यही मजा मैं पुरे हिंदुस्तान को देना चाहता हूं, असं राहुल गांधी म्हटले होते, तर ते लागू होतं. तर त्याच्यामुळे आजच जाऊन क्रांती गुरुजी ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये क्रांतीसूत्र बॅच आहेत पर्टिक्युलर वेगवेगळ्या परीक्षांसाठी. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्यासाठी बॅच असलेली जॉईन करा. एकाच बॅच मध्ये आपण पोलीस भरती, सरळ सेवा सगळ्याच परीक्षांसाठी लागणारा सर्वच देणार आहोत. तर एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळ्या बॅच घेण्याची गरज सुद्धा पडू देणार नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. गणित म्हणजे क्रांतीसूत्र.